Welcome, friends. Welcome to all. In this session, today we are going to discuss spelling changes. This means actually we have a different types of verbs, and verbs it changes its spelling. How it or how actually spelling affected by different form of verb like V1, V2, and V3. V1 means present form of verb. V2 means simple past or past form of verb, and V3 means past participle form of verb. Then we can see V4, it's ing form of verb, and V5, which is we can use in simple present tense. V5 म्हणजे यस किंवा ईएस सफिक्स असणारी वर्ब्स आणि यांनाच V5 असं म्हटलं जातं. सो ऍक्च्युली ही जी चेंजेस असतात हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये होतात. जनरली या प्रत्येक वर्बचं जे त्याच स्पेसिफिक एक फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया. गो, त्याचं V1 गो आहे. देन इट इज हॅव्हिंग अ V2 दॅट मीन्स गो वेंट, and V3 means gone, V4 means going, and V5 means goes. Now let us understand it in that way. आपल्याला हे लर्न करायचे. आता याचे दोन पार्ट्स आहेत. वर्बचे जे चेंजेस आहेत त्याचे दोन पार्ट्स आहेत, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. आता रेग्युलर वर्ब मध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय चेंजेस होतात किंवा त्या स्पेलिंग कशा बदलतात हे आपण पाहणार आहोत. जनरली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा असतो त्या केसमध्ये आपल्याकडे आपण यस किंवा ईएस सफिक्स लावतो आणि त्या पद्धतीनं V5 हा फॉर्म होतो. नाऊ या केसमध्ये जेव्हा आपला जो गिव्हन वर्ब आहे तो वर्ब एंड होत असताना SH, CH, SS, O, X आणि Z या स्पेलिंगनी किंवा या लेटर्सनी जेव्हा वर्ड्स एंड होतात तेव्हा त्याचं स्पेलिंग चेंज कसं होतं याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण बघूयात. नाउ लेट अस सी दीज आर द एक्झाम्पल. वॉश, इट वुड बी अ वॉशेस. फिनिश, फिनिशेस. वॉच, watches. Catch, catches. Cross, crosses. Then you can see chase, chases, chases. Then fix, fixes. Then mix, mixes. Buzz, buzzes. All these verbs get the change, or you can say all these verbs affected by es only. So you can simply add the prefix es in that case and we'll get the verb changes accordingly. Now let us discuss simple past tense. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये स्पेलिंग चेंज कसं होतं, जसं आपण इकडे वेंट बघितलं होतं गोचं V2, त्या पद्धतीनं काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ऍक्च्युली इथे ईडी यूज केला जातो रेग्युलर वर्ब मध्ये. वरती ईएस आहे सिंपल प्रेझेंट मध्ये आणि सिंपल पास्ट मध्ये ईडी यूज केला जातो. ईडी आणि फक्त डी, कारण ज्या शब्दांचं किंवा ज्या वर्बचं स्पेलिंग किंवा ज्या वर्बचा एंडिंग ईने झालाय तिथे फक्त डी प्लेस केला जाणार आहे. तो एक रूल आपण या ठिकाणी बघत आहोत. नाउ लेट अस अंडरस्टँड इन दिस सिंपल पास्ट टेन्स V2 फॉर्मेशन ईडी इज ऍडेड. फॉर मेनी रेग्युलर वर्ब ईडी इज ऍडेड. मोस्टली पास्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये किंवा V2 मध्ये ईडी ऍड होतं. जस्ट कम विथ मी अन एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल फॉर अस. जम्प, it comes like jumped, it would converted as a jumped. Work, it would change as a worked. Then we have different rule. Second rule, that is word ends with or verb ends with e. Now या केस मध्ये आपल्याला ईडी लावायचा आहे तर फक्त इथे डी प्लेस होणार. सी, डान्स, डान्स्ड, डान्स्ड, ओनली डी. सेव, saved, only d is added. So now you can see next rule, that is verb endings with y. आता काही वर्ब्स असे असतात की ज्यांचा एंडिंग y ने होतो. आता y ने एंड झाल्यामुळे नेमकं इथे काय चेंज होणार आहे, इथे ईडी न लागता
IED लागतो. आता IED कसा लागतो तर वाय रिमूव्ह होतो. वाय रिमूव्ह केव्हा होतो जर तो वाय हा कॉन्सोनंटने फॉलो झालेला असेल. दॅट मीन्स वायच्या बिफोर जर कॉन्सोनंट असेल तर. नाव या केसमध्ये इथे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. लेट अस सी ट्राय. आता वायच्या बिफोर म्हणजे पूर्वी कॉन्सोनंट आहे आर. सी हाऊ इट चेंज. TRIED tried. Then cry, it would change as a CRIED cried. Now see, these are certain changes we want to discuss here or understand here in that case. Now next one, that is basic rule. It is very important, keep remember. So guys, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या अपकमिंग नोटिफिकेशनसाठी किंवा येणारी जी काही लेक्चर्स आहेत त्याचे एक स्पेसिफिक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. डू सबस्क्राईब फॉर माय चॅनल. Now stressed final syllable, ending consonants, vowel consonant. That means consonant, vowel, consonant. आता बघा इथे जे आहे तो स्ट्रेस्ड फायनल सिलॅबल. आता सिलॅबल म्हणजे काय पहिल्यांदा बघूया आपण. सिलॅबल हा एक स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट असतो. स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट. नाव सी, मिनिंगफुल युनिट असतो त्यामुळे हा शेवटीचा स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट आहे तो म्हणजे लास्ट, जो की फायनल स्टॉप, ओपी ऑफ स्टॉप. सो आता जो शेवटीचा येणारा स्मॉलेस्ट सिलॅबल आहे या सिलॅबलच्या पूर्वी वॉवेल, दॅट मीन्स कॉन्सोनंट, वॉवेल, कॉन्सोनंट. टी इन दिस केस स्टॉप. सी, टी इज युअर कॉन्सोनंट, ओ इज युअर वॉवेल अँड पी इज युअर अगेन कॉन्सोनंट. सो या केसमध्ये काय होतं, शेवटचा जो कॉन्सोनंट आहे तो डबल होतो आणि ईडी प्लेस होतो. हाऊ इट इज स्टॉप्ड, स्टेप्ड, दॅट इज ऑल अबाउट. सो अशा पद्धतीने आपल्याला वर्बचे स्पेलिंग चेंजेस झालेले बघायला मिळतात. आता काही इरेग्युलर वर्ब्स आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की V1, V2, V3, V4, V5 हे काय आहे ऍक्च्युली. सो V1 म्हणजे बेसिक फॉर्म, V2 म्हणजे पास्ट फॉर्म, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल, V4 म्हणजे प्लेस ING फॉर्म असतो आणि V5 म्हणजे एस किंवा ES प्लेस केलेलं असतं. सो हे एक्झाम्पल्स आहेत आणि ही जी वर्ब्स आहेत ही खूप रट्टा मारून पाठ करणं गरजेचं आहे. बिकॉज या वर्ब्समुळे तुमच्या ज्या येणाऱ्या इंग्लिश रिलेटेड जे काही ऍक्शन्स असतात, जे काही सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असतं किंवा नंबर ऑफ वर्बची जी व्होकॅबलरी आहे ती तुमची इथं इझी होणार आहे. सो सी द एक्झाम्पल. ही काही एक्झाम्पल्स आहेत जे की कॉस्ट, 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 कॉस्टिंग आणि कॉस्ट सेम फॉर्म आहे. V3, V2, V4, V5. नाव काही चेंजेस आहेत ज्याच्यामध्ये आपण ईडीचे फॉर्म बघितलेले आहेत. अडॅप्ट, अडॅप्टेड, अडॅप्टेड, अडॅप्टिंग, अडॅप्ट्स. सो आपण ही नोट करून घेऊ शकता किंवा यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ ऑल दिस. ओके. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये पुढे आपण बघणार आहोत. सी, डिटरमाइन, डिटरमाइन, डिटरमाइन. नाउ यू कॅन जस्ट लुक फॉरवर्ड दॅट, गो थ्रू दिस, टेक द लिस्ट ऑफ ऑल. याला तुम्ही नोट डाऊन करू शकता अँड यू कॅन रीड इट फॉर युअर फर्दर रेफरन्स. तुम्ही याला पुढे रीड करू शकता. सो ईडीचे फॉर्म असणारी वर्ब्स आहेत ही. याला रेग्युलर फॉर्म म्हटलं जातं, रेग्युलर फॉर्म. सो पुढे आहेत काही, ह्या खूप सगळ्या लिस्ट केलेल्या वर्बची आणि असे तुम्हाला इझी जाणार आहेत ज्याच्यामुळे तुमचं वर्ब रिडिंग इझी होईल आणि वर्बची जी व्होकॅबलरी ती खूप मोठी होईल. नाउ सी, these all are about for ED. Now here we can see the example irregular verb. Irregular verb, it is look like that: choose, chose, chosen, choosing and chooses. V1 is choose, V2 is chose, V3 is chosen, V4 is choosing and V5 is chooses. Yes or ES is added. So you can see that this is called as irregular form of verb. Now see the list of verbs are given here for your reference. You can note down this or take the screenshot of this and you can read it after this session. So that's all for this session. Now you can subscribe for my channel. We'll get number of such lectures ahead
and such a lecture's notification ahead. Thank you. Thanks a lot. So see simply what exactly verb means here.